Welcome friends, I am S.D. Farande from Yashwantrao Chavan Polytechnic Ichalkaranji and I am working as a lecturer in Mechanical Engineering Department. Today we discuss the subject elements of machine design and what is the syllabus of the elements of machine design. This subject is very important for mechanical engineer students. Those are under the diploma courses. This subject is give you the basic information and the needful information regarding the design aspects and how to design the any part or component in a mechanical system. मित्रांनो, हा सब्जेक्ट खूप महत्त्वाचा आहे, कारण या सब्जेक्ट मुळेच तुम्हाला समजणार आहे की तुम्ही एखादा पार्ट डिझाइन करताय म्हणजे काय करताय. लक्षात झालं. त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि ज्यावेळी तुम्ही ॲज अ इंजिनियर म्हणून सोसायटीमध्ये जाणार आहे, कंपनीमध्ये जाणार आहे, एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जाणार आहे, त्यावेळी तुम्हाला तिथं काम करत असताना रूट लेवलला जो प्रॉब्लेम येणार आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना या सब्जेक्टचं बेसिक नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्यामुळे हा सब्जेक्ट खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. या सब्जेक्ट बद्दल सांगायचं झालं तर याची टीचिंग आणि एक्झामिनेशन स्कीम जी आहे ती आपण जर बघितली तर ती टीचिंग आणि एक्झामिनेशन स्कीम ही खूप सुंदर डिझाइन केलेली आहे, खूप छान डिझाइन केलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल आणि थेरी दोन्ही बद्दल शिकायला मिळणार आहे. त्यानंतर आपण डिस्कस करणार आहे आज याचा थेरी सिलेबस काय आहे जो MSBT प्रोव्हाइड करत असते. व्हॉट इज इट्स प्रॅक्टिकल सिलेबस. प्रॅक्टिकल सिलेबस ऑल्सो प्रोव्हाइडेड बाय MSBT अँड सजेस्टेड स्पेसिफिकेशन फॉर क्वेश्चन पेपर डिझाईन. म्हणजे तुमचा जो क्वेश्चन पेपर डिझाइन केला जातो त्या क्वेश्चन पेपरमध्ये कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स विचारले जाऊ शकतात याच्याबद्दल सुद्धा एक स्पेसिफिकेशन टेबल दिलेला आहे क्वेश्चन पेपर डिझाइन करण्यासाठी. सजेस्टेड लर्निंग रिसोर्सेस. MSBT should also provide you the learning resources which is important from your syllabus. As concerned with your syllabus, what are the learning resources are required to you? Those also provided by MSBT, and MSBT also provided with your syllabus software or learning websites. मित्रांनो, कसं असते कुठलाही सब्जेक्ट जर शिकायचा झाला तर त्याला व्हिज्युअल इफेक्ट जर असेल, डोळ्यांना आपण जर बघत असेल तर चांगलं लक्षात येते. म्हणजेच काय, एखादा ॲनिमेशन तुम्ही जर बघितला तर एखादी कन्सेप्ट तुमच्या लक्षात चांगली येऊ शकते. त्यामुळं MSBT तुम्हाला लर्निंग वेबसाईट्स किंवा सॉफ्टवेअर सुद्धा या ठिकाणी सजेस्ट केलेला आहे की ते तुम्ही वापरू शकताय. This subject elements of machine design comes under the branch mechanical engineering and this is for 5th semester, means 3rd year students, and this course having a code of 22564. Teaching and examination scheme is provided by the MSBT. Under that, teaching is 4 hours weekly and practical is for 2 hours per batch. म्हणजेच एका बॅचला 2 तासचं प्रॅक्टिकल असणार आहे. त्याची थेरी जर बघितली आपण, थेरी एक्झामिनेशन, तर थेरी एक्झामिनेशनला 4 तासाचं ड्युरेशन असणार आहे तुमच्या पेपरला. जो पेपर असणार आहे एंड सेमिस्टर एक्झाम थेरी जो MSBT तुमची घेणार आहे 70 मार्क्स अँड प्रोग्रेसिव्ह असेसमेंट फॉर 30 मार्क्स, मीन्स टोटल 100 मार्क्स. इन दॅट प्रोग्रेसिव्ह असेसमेंट स्टुडंट शुड मेक वन micro project under this subject which is for 10 marks and 20 marks for your unit test marks. And under the practical examination scheme, end semester examination of 25 marks which is internal, taken by the internal faculty, and progressive assessment is from your practical work, means what are the manual journals you are completed in this particular term. From this you will get this 25 marks, means total 150 marks for this subject. Unit first, fundamentals of design. In this fundamentals of design you will get the introduction of this subject. This is theory unit for your subject. In this unit only simple numericals will ask you and remaining is the total theory part.
In that first point is the design of machine philosophy and phases in design consideration. म्हणजे डिझाईन म्हणजे काय, डिझाईन मध्ये कोणकोणते वेगवेगळे फेजेस आहेत, डिझाईन करायचं असते म्हणजे काय करायचं असते, आणि हे डिझाईन करत असताना कोणकोणत्या गोष्टी आपण कन्सिडर करायला पाहिजे ही माहिती तुम्हाला यामध्ये दिली असणार आहे. नेक्स्ट, टाइप्स ऑफ लोड्स, कन्सेप्ट ऑफ स्ट्रेसेस, बेरिंग प्रेशर, बेंडिंग अँड टॉर्शनल स्ट्रेसेस, प्रिन्सिपल स्ट्रेसेस, स्ट्रेन, स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम अँड सिंपल न्यूमेरिकल ऑन इट. याच्यामध्ये जे टाइप्स ऑफ लोड्स आहेत हे लोड्स आपण सेकंड इयर मध्ये स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये सुद्धा बघितलं आहे. तेच लोड्स आहेत. ते लोड कोणकोणते आहेत, त्यामध्ये लोड आल्यामुळं स्ट्रेसेस इंड्यूस होतात, जनरेट होतात. ते स्ट्रेसेस काय असतात, स्ट्रेसेस का जनरेट होतात, त्यानंतर वेगवेगळे स्ट्रेसेस आहेत, बेरिंग प्रेशर आहे, त्यानंतर बेंडिंग टॉर्शन स्ट्रेसेस आहेत, वेगवेगळे प्रिन्सिपल स्ट्रेसेस आहेत जे एकापेक्षा जास्त कंपोनंटवर ज्यावेळी स्ट्रेसेस ऍक्ट होतात त्याला आपण प्रिन्सिपल स्ट्रेसेस म्हणतोय. स्ट्रेन आहे, त्या लोडमुळे कंपोनंटमध्ये जो काय बदल होणार आहे त्याला आपण स्ट्रेन म्हणत असतोय. त्यानंतर स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम आहे, स्ट्रेस स्ट्रेनची रिलेशनशिप आहे. स्ट्रेस वाढला तर स्ट्रेनवरती काय इम्पॅक्ट होतोय आणि स्ट्रेन वाढला तर स्ट्रेसवरती काय इम्पॅक्ट होतोय, हे दोन्ही लोडमुळे होत असते. जसं आपण कंपाऊंडरवरती लोड देत जाणार आहे त्याप्रमाणे स्ट्रेस स्ट्रेन बिहेवियरमध्ये चेंजेस येत जाणार आहेत. आणि या स्ट्रेस स्ट्रेन डायग्रामवरतीच तुम्हाला सिंपल न्यूमेरिकल सुद्धा विचारलं जाऊ शकते. नेक्स्ट पॉइंट इज अ फॅक्टर ऑफ सेफ्टी, कंडिशन्स फॉर सिलेक्शन ऑफ फॅक्टर ऑफ सेफ्टी, स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन, मीनिंग, कॉजेस अँड रेमेडीज. आता स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन ही जी कन्सेप्ट आहे ही सुद्धा तुम्हाला चॅप्टरमध्ये शिकायला मिळेल. स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय, एकाच ठिकाणी जास्त स्ट्रेस तयार होतोय किंवा तो कॉन्सन्ट्रेट होतोय, मग तो तसा का होतोय, त्यामागची काय कारण आहेत हे सगळं तुम्हाला यामध्ये शिकायला मिळणार आहे. आणि असं जर होत असेल एकाच पार्टमध्ये एकाच ठिकाणी तर स्ट्रेस जास्त येत असेल तर त्याला कमी कसं करायचं, याच्या रेमेडीज काय हे सुद्धा आपण यामध्ये शिकणार आहे. डेझिग्नेशन ऑफ मटेरियल ॲज पर IS इंडियन स्टँडर्ड अँड इंट्रोडक्शन टू इंटरनॅशनल स्टँडर्ड्स, advantage of standardization, use of design data book, use of standards in design and preferred number series, हे सगळं आपण यामध्ये शिकणार आहे. आता हे जे स्टँडर्ड्स असतात, स्टँडर्ड्स म्हणजे काय असतात तर युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड असते, ज्याचा ज्या पार्टचे डिझाईन किंवा डायमेन्शन्स वगैरे आहेत हे डायमेन्शन्स वगैरे सगळे स्टँडर्ड केलेले असतात आणि हे स्टँडर्डायझेशन ऑल ओव्हर ग्लोबली ऍक्सेप्टेड असतात. त्यामुळे हे आपण कुठेही वापरू शकतो. आता या स्टँडर्डायझेशनचा उपयोग काय होतोय तर इंटरचेंजेबिलिटी मध्ये होतोय. इंटरचेंजेबिलिटी म्हणजेच काय, तुम्ही मेट्रोलॉजी मध्ये शिकला असेल इंटरचेंजेबिलिटी म्हणजे असेंब्लीसाठी इंटरचेंजेबिलिटी ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे आणि त्यासाठी एक स्टँडर्डायझेशन असणं महत्वाचं आहे, ज्याचं मिनिंग ऑल ओव्हर वर्ल्ड एकच निघणार आहे. त्यामुळे स्टँडर्डायझेशन करणं गरजेचं आहे. आणि हे स्टँडर्डायझेशन करत असताना आपल्याला डिझाईन डाटा बुक लागतोय ज्याच्यामध्ये स्टँडर्ड डायमेन्शन दिलेले असतील, ते सुद्धा आपण बघणार आहे, त्याचा वापर कसा करायचा बघणार आहे. आणि हे वापर करत असताना प्रिफर्ड नंबर ऑफ सिरीज ही एक कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट काय आहे हे सुद्धा आपण यामध्ये शिकणार आहे. नेक्स्ट वन इज द कन्सेप्ट ऑफ क्रीप, फटीग, एसएन कर्व, एंड्युरन्स लिमिट, या सुद्धा गोष्टी आपण यामध्ये शिकणार आहे. मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी आणि मॅक्झिमम शिअर स्ट्रेस थेरी. डिझाईन करत असताना आपण दोन थेरी बघत असतो, मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस आणि मॅक्झिमम शिअर स्ट्रेस थेरी. या ज्या दोन थेरी आहेत या सुद्धा आपण यामध्ये बघणार आहे. आणि लास्ट पॉइंट आहे युनिट मधला, modern design considerations, ergonomics and aesthetic consideration in design, ecology, social consideration and concept of product design, या गोष्टी सुद्धा आपण यामध्ये बघणार आहे. नेक्स्ट युनिट इज द युनिट 2, design of joints, levers and offset links. In this unit we will going to design some parts, in that quarter joint, knuckle joint, turnbuckle, design of levers, in that we will learn the design of hand and foot lever, bell crank lever, lever for lever safety valve, design of offset links, C clamp, overhang crank. म्हणजे एवढे डिझाईन आपण यामध्ये बघणार आहे. आणि हे जे डिझाईन्स आहेत हे डिझाईन्स केल्यानंतर हा सिलेबस तुमच्याकडून ऍक्सेप्ट करतोय, स्टुडंट शुड एबल टू डिझाईन जॉईंट्स अँड लिव्हर्स फॉर व्हेरियस ऍप्लिकेशन. म्हणजे काय, हा चॅप्टर शिकल्यानंतर विद्यार्थी स्वतः वेगवेगळ्या जॉईंटचं डिझाईन करता त्यांना आलं पाहिजे आणि जे लिव्हर्स आहेत त्याचं डिझाईन करता आलं पाहिजे आणि वेगवेगळ्या ऍप्लिकेशनला कुठला जॉईंट आणि कुठला लिव्हर वापरायचा आणि वेगवेगळ्या ऍप्लिकेशनला कसं डिझाईन करायचं हे विद्यार्थ्यांना समजायला पाहिजे आफ्टर द लर्निंग ऑफ दिस युनिट. युनिट 3, डिझाईन ऑफ शाफ्ट, कीज अँड कपलिंग. वी विल लर्न हिअर हाऊ टू डिझाईन शाफ्ट. इन दॅट व्हॉट आर द टाइप्स ऑफ शाफ्ट, shaft material, standard sizes of shaft,
design of solid and hollow shaft based on strength and rigidity criteria, design of hollow on solid shaft for combined bending and twisting movement also we learn here, and considering the effect of shock and fatigue on shaft, याचा सुद्धा विचार करून आपण असे काही डिझाइन करणार आहे. व्हॉट आर द ASME कोड ऑफ डिझाइन फॉर लाइन शाफ्ट सपोर्टेड बिटवीन bearings with one or two pulley in between or one overhand pulley. म्हणजे याचं सुद्धा डिझाइन आपण यामध्ये करणार आहे. म्हणजे शाफ्टचं डिझाइन करत असताना वेगवेगळे स्टँडर्ड जे वापरले आहेत, वेगवेगळे डायमेन्शन जे वापरले आहेत ते कोणकोणते आहेत, किंवा शाफ्ट कोणकोणत्या लोडला आपण डिझाइन करणार आहे हे सगळं बघणार आहे. आणि या शाफ्ट साठीचा ASME कोड सुद्धा त्यांनी दिलेला आहे. त्या कोड प्रमाणे कसं डिझाइन करायचं हे सुद्धा आपण यामध्ये बघणार आहे. नेक्स्ट वन इज द टाइप्स ऑफ कीज, इफेक्ट ऑफ keyway on the strength of shaft, design of rectangular and square संकी. म्हणजे शाफ्ट डिझाइन, की डिझाइन हे आपण बघणार आहे. आणि एखाद्या शाफ्ट वरती कीवे मुळे काय इफेक्ट होणार आहे, त्याच्या स्ट्रेंथ वरती काय परिणाम होणार आहे हे सुद्धा आपण यामध्ये शिकणार आहे. अँड लास्ट वन इज द टाइप्स ऑफ कपलिंग्स, डिझाइन ऑफ मप कपलिंग, फ्लॅंज्ड कपलिंग हे आपण यामध्ये बघणार आहे. याच्यामध्ये आपण प्रोटेक्टेड टाइप, अनप्रोटेक्टेड टाइप दोन्ही बघणार आहे. आणि बुशपिन टाइप, फ्लेक्सिबल कपलिंग याचं सुद्धा डिझाइन प्रोसिजर आपण बघणार आहे. ही कपलिंग कशी डिझाइन करत असते. कपलिंग इज यूज्ड टू कनेक्ट टू शाफ्ट्स फॉर पॉवर ट्रान्समिशन. अँड आफ्टर द लर्निंग दिस सब्जेक्ट स्टुडंट शुड एबल टू डिझाइन द पॉवर ट्रान्समिशन एलिमेंट्स लाईक शाफ्ट्स, कीज अँड कपलिंग. हा चॅप्टर शिकल्यानंतर विद्यार्थ्यांना शाफ्ट, की अँड कपलिंग हे जे पॉवर ट्रान्समिशनचे एलिमेंट आहेत त्याचं डिझाइन करता आलं पाहिजे, हे या चॅप्टर कडून अपेक्षित आहे. नेक्स्ट युनिट 4, डिझाइन ऑफ पॉवर स्क्रूज अँड फास्टनर्स. याच्यामध्ये आपण बघणार आहे डिझाइन कन्सेप्ट्स ऑफ पॉवर स्क्रू. व्हॉट इज अ पॉवर स्क्रू, व्हॉट आर द व्हेरियस थ्रेड प्रोफाइल्स यूज्ड फॉर पॉवर स्क्रूज, रिलेटिव्ह मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ ईच प्रोफाइल, अँड सेल्फ लॉकिंग प्रॉपर्टी, ओव्हरऑलिंग प्रॉपर्टी ऑफ पॉवर स्क्रू, टॉर्क रिक्वायर्ड टू ओव्हरकम थ्रेड फ्रिक्शन, इफिशियन्सी ऑफ पॉवर स्क्रू, अँड टाइप्स ऑफ स्ट्रेसेस इंड्यूस्ड इन दिस पॉवर स्क्रू. These are we will learn here. Next point is the design of screw jack, design of toggle jack we will learn here, but in your syllabus you have only go to design screw and nut of the jack. Next point is the stresses in screwed fasteners, bolts of uniform strength, design of bolted joints subjected to eccentric loading. म्हणजे bolted joint जे आहेत, screwed fastener जे आहेत याचं डिझाइन सुद्धा आपण यामध्ये शिकणार आहे. जे वेगवेगळ्या लोडिंगला असणार आहेत, इसेंट्रिक लोडिंग असणार आहे, अनसिमेट्रिकल लोड असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये बघणार आहे. लास्ट पॉइंट आहे डिझाइन ऑफ पॅरलल अँड ट्रान्सवर्स फिलेट वेल्ड, ॲक्सियल लोडेड सिमेट्रिकल सेक्शन. म्हणजे वेल्डिंगचं डिझाइन सुद्धा आपण यामध्ये बघणार आहे, पण वेल्डिंगचं सिंपल डिझाइन आपण करणार आहे. त्यामध्ये ॲक्सियल लोडेड सिमेट्रिकल सेक्शन जो असणार आहे तो आपण बघणार आहे. आफ्टर द लर्निंग दिस सब्जेक्ट स्टुडंट शुड एबल टू रेकमेंडेड द पॉवर स्क्रूज अँड सुटेबल फास्टनर्स फॉर डिफरंट ऍप्लिकेशन. म्हणजे वेगवेगळ्या ऍप्लिकेशनला जे स्क्रूज आणि फास्टनर्स लागणार आहेत हे सिलेक्ट कसं करायचं हे विद्यार्थ्यांना सांगता आलं पाहिजे, हे आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहे. म्हणजे कमीत कमी विद्यार्थ्यांना हे सांगता आलं पाहिजे की कुठल्या ऍप्लिकेशनला काय आपण वापरणार आहे, कुठला स्क्रू वापरणार आहे, कुठला फास्टनर वापरणार आहे, हे या चॅप्टर कडून अपेक्षित आहे, हे युनिट कडून अपेक्षित आहे. नेक्स्ट डिझाइन ऑफ स्प्रिंग्स. इन दॅट वी विल गोइंग टू डिझाइन स्प्रिंग ऑल्सो इन युअर सिलेबस. Classification and application of springs. What are the classification of springs? What are the types of springs and where it is used? Spring terminology, materials, specifications, stresses in helical tension and compression springs, Wahl's correction factor, deflection of spring, and energy stored in a spring. This we will learn here. Design of helical tension and compression spring subjected to concentric applied loads like IC engine, valves, weighing balance, railway bumpers, etc. We will learn here how to design it. And last one is the leaf spring. For leaf spring you have only a theory part, in that construction and application of leaf spring and where it should be used. After the learning this subject students should able to choose springs for various application. This is the required from student side after the learning the unit. And last unit is the selection of anti-friction bearings and gears. In this chapter, classification of bearings, sliding contact and rolling contact bearings, terminology of ball bearings, life load relationship, basic static load rating and basic dynamic load rating we will learn here. Selection of ball bearings using manufacturer catalog, how to select a ball bearing
from standard procedure from manufacturer catalog and design of spur gear using Lewis and Buckingham's equation. Two equations are in there to design spur gear. Both we will learn here, Lewis and Buckingham's equation. On that you have a simple numericals also, and selection of gears from standard sizes. How to select standard sizes of gears we will learn here. MSBT should provide practical list also for your practical work unit wise. Total MSBT should provide 17 practicals, but they have expected from students they should complete minimum 12 practicals from that. But this 12 practicals as a judicial mix. Means what? All topics and all content should be covered in between the 12 experiment. म्हणजेच काय 12 प्रॅक्टिकल कमीत कमी तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते कसे घ्यायचे आहेत? ज्युडिशियल मिक्स मध्ये घ्यायचे. ज्युडिशियल मिक्स म्हणजेच काय? तुमचे जे सीओज असतील, तुमचे जे पीओज असतील, ते सीओ आणि पीओ अचीव होण्यासाठी तुम्हाला ज्या प्रमाणे लागणार आहे त्याप्रमाणे तुम्ही कमीत कमी 12 घ्यायचे आहेत. 12 पेक्षा जास्त सुद्धा तुम्ही घेऊ शकताय, पण कमीत कमी 12 असायला पाहिजेत असा MSBT सांगता आपल्याला. नेक्स्ट, सजेस्टेड स्पेसिफिकेशन टेबल फॉर क्वेश्चन पेपर डिझाइन. मीन्स when you are going to write your theory examination, end semester examination, at that time chapter wise weightage is very important for your learning. म्हणजे कुठल्या युनिटला किती मार्क्स आहेत हे जर आपल्याला माहित असेल तर त्याप्रमाणे आपला अभ्यास करायला सोपं जाते, बरोबर. त्यासाठी MSBT ने एक स्पेसिफिकेशन टेबल दिलेला आहे की कोणत्या युनिटवर किती मार्क्स विचारले जातील. यात 3 लेवल केले आहेत. एक रिमेंबरिंग लेवल आहे, एक अंडरस्टँडिंग लेवल आहे आणि एक अप्लाय टाईप किंवा त्याच्यापेक्षा वरची लेवल जी आहे ती दिलेली आहे. अप्लाय असेल, अनालाइज असेल, आणि हे सगळे जे लेवल्स आहेत, रिमेंबर, अंडरस्टँडिंग, अप्लाय, हे ॲज पर द ब्लूम्स टॅक्सॉनॉमी मधले आहेत जे तुम्हाला आउटकम साठी महत्वाचे आहेत. आउटकम साठी याचा आपण वापर करत असतो. फर्स्ट इज द फंडामेंटल्स डिझाइन. दिस युनिट हॅव्हिंग 14 मार्क्स and total 14 hour teaching hour. In that, remembering type of questions are 4 marks, understanding type questions having 4 marks, and apply type questions having 6 marks. And this first unit having a most weightage in your syllabus, and this is very simple topic for getting a marks. Second is the design of joints, levers and offset links. This unit having a 12 marks. In that, remembering type 2 marks, understanding level 4 marks, and apply level 6 marks. Third one is the design of shafts, keys and coupling. This topic having a also 14 marks, and remembering level marks 2, understanding level 4, and apply level 8 marks asked in your examination. Fourth unit is the design of power screws and fasteners. This unit having a 12 mark. This is a very simple topic, and in that remembering type questions having 2 marks, understanding having 4 marks, and apply having 6 marks. Next is the design of spring. Is also very simple unit for getting a marks. In that, this unit having a 10 marks. In that, remembering type 2 marks, understanding level 4 marks, and apply level 4 marks. Last topic is the selection of anti-friction bearing and gears. This is also a very simple topic for your subject point of view, and this topic give you very good marks. This topic having a 8 marks in your final examination. In that, remembering level 2 marks, understanding level 2 marks, and apply level 4 marks. Total 17 marks your syllabus, and teaching hours of 64 hours in particular semester. MSBT also suggests learning resources for your syllabus point of view. Your syllabus is very good covered in these books. In that, design of machine element by V.V. Bhandari, machine design by R.S. Kurmi and Gupta J.K., machine design by Jindal U.C., etc. These are the some books provided by MSBT for your learning resources. They are suggested you will go through these books. And also local textbooks are also available for
particular your syllabus, particular your subject point of view, but for better knowledge you will go through these books to get a better knowledge. Last is the suggested software and learning websites. MSBT should also suggest you some learning resources websites. If you going through these websites, you will understand betterly what are these concepts. Except this, more information is available, more resources are available and on YouTube and internet in your local language also. For better understanding, I will suggest you definitely you should go through the animation to remember and to understanding the concept clearly. If you are clear, then and then only you will get a marks. That's why clarity of the subject and clarity of the concept is very important. This subject is very interesting subject and this subject will give you a good marks in your examination. This is helpful to you getting or increasing your percentage in last year. To get latest videos and notification, please subscribe, like and press the bell icon of this YouTube channel. Thank you friends.